विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एकक स्थानी शून्य असलेल्या संख्यांचे वर्ग काढण्याची एकदम सोपी ट्रिक्स. आता इथं आपण 10, 20, 30, 50, 200 आणि 300 या संख्यांचे वर्ग काढणार आहोत. आता 10चा वर्ग लिहिताना एकक स्थानचा शून्य जो आहे, एक शून्य असेल तर तो वर्ग होताना दुप्पट होतो, म्हणजे 1चे 2 शून्य लिहून घ्यायचे. त्यानंतर 1चा वर्ग 1 हा त्याच्यासमोर लिहायचा. 10चा वर्ग आला 100. आता 20चा वर्ग करताना एकक स्थानचा 1 शून्य आहे, हा वर्गामध्ये 2 शून्य होतात. 2चा वर्ग 4 त्याच्यासमोर लिहायचा. हा झाला 20चा वर्ग 400. आता 30चा वर्ग काढायचा आहे. एकक स्थानी शून्य आहे म्हणून 0 2 शून्य लिहून घ्यायचे. त्याच्यासमोर 3चा वर्ग 9 लिहायचा. 30चा वर्ग 900. 50चा वर्ग काढायचा आहे तर एकक स्थानचा जो शून्य आहे तो 2 शून्य लिहून घ्यायचे. 5चा वर्ग 25 त्याच्यासमोर लिहून घ्यायचा, म्हणजे 50चा वर्ग 2500. आता 200चा वर्ग काढायचा आहे. इथं 200मध्ये 2 शून्य आहेत. आता वर्गसंख्या लिहित असताना किंवा 200चा वर्ग लिहित असताना हे 2 शून्य असलेले उत्तरामध्ये वर्गामध्ये 4 शून्य होतात. आता हे 4 शून्य आपण लिहून घ्यायचे आणि 2चा वर्ग 4 त्याच्यासमोर लिहायचा, म्हणजे 200चा वर्ग 40,000. आता 300चा वर्ग लिहायचा आहे आपल्याला. 2 शून्य आहेत, हेच वर्गामध्ये 4 शून्य होतील आणि 3चा वर्ग 9. 300चा वर्ग 90,000. तर या पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने दिलेल्या संख्यांचे वर्ग लिहू शकतो.